हरे कृष्णा. तर आता आपण आता पाहू अध्याय 14वा. या 14व्या अध्यायाचं नाव आहे गुणत्रय विभाग योग, त्रिगुणमयी माया असं प्रपात सांगितलेलं आहे. याच्यामध्ये जे वेगळे विभाग आहेत ते पाहायचे आधी आपण 13व्या अध्यायाशी या अध्यायाचं काय संबंध ते जाणून घेऊया. आता 13व्या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्णाने काय स्पष्ट केलं होतं की जीव त्याच्या कार्यक्षेत्रामध्ये बद्ध झालेला आहे. हं? त्या क्षेत्रामध्ये, आपण क्षेत्र म्हणजे माहिती आहे आपल्याला, हे शरीर आहे क्षेत्र. आता या 14व्या अध्यायामध्ये भगवान सांगणार आहेत की जीव या क्षेत्रामध्ये कसा अडकतो बरं. त्या क्षेत्रामध्ये तो भौतिक प्रकृतीच्या 3 गुणांद्वारे कसा नियंत्रित होतो त्याचं वर्णन आहे. आणि तसं पुढं काय होणार आहे की 13व्या अध्यायातल्या 22व्या श्लोकामध्ये जे वर्णन केलं ज्ञानाचं, त्याचं आता विस्तारानं काय होईल या 14व्या अध्यायामध्ये वर्णन करण्यात येणार आहे. तर ते आपण या 14व्या अध्यायामध्ये जाणून घेऊया. पण त्यापूर्वी या अध्यायामध्ये वेगळ्या विषयावर कशी विभाग केले ते बघूया. श्लोक 1 ते 13 मध्ये काय केलेलं आहे, भौतिक गुणाद्वारे आत्म्याचं बंधन. हं? म्हणजे भौतिक गुणांद्वारे कसा आत्मा बंधनात सापडतो त्याचं वर्णन 1 ते 13 श्लोकामध्ये केलेलं आहे. पुढं 14 ते 18 श्लोकामध्ये काय केलेलं आहे, गुणांद्वारे होणाऱ्या बंधनाचा प्रभाव. हं? आधी बंधन सांगितलं आणि तो प्रभाव कसा, तो बंधनात हे कसं सांगितलं, कसा बंधनात आहे, तो कसा प्रभाव पडतो सांगितलेला आहे. आणि 1927 मध्ये काय केलेलं आहे, त्या बंधनात कसा सुटतो, त्रिगुणातीत कसा होतो 3 गुणाच्या पलीकडं, त्याचं वर्णन 1927 या श्लोकामध्ये केलेलं आहे. तर ते आपण काय करूया, जाणून घेऊया. खूप महत्वाचा अध्याय. या अध्यायामुळे आपल्याला जो 3 गुणांचा प्रभाव आपल्यावरती आहे, 3 गुण कसं नाचवतात, त्या 3 गुणांना काय म्हटलेलं आहे, 3 दोऱ्या म्हटलंय, कधी कधी दोऱ्या, रस्सी. असं एखादा कठपुतलीवाला असतो ना, कठपुतली. कठपुतली माहिती का, ऐकलंय का आपण कधी. पूर्वी असाच जत्रेत वगैरे कठपुतली असायच्या, छोट्या बाहुल्या असायच्या, त्या सगळं दोरे बांधलेल्या असायच्या, अगदी बारीक दोरी दिसायची नाही लांबलं. आणि मग ते एक वेगळं असं हे केलेलं असायचं समोर दिसण्यासाठी, असं दर्शनीय. त्याचा पट किंवा पडदा उघडला की सगळं दृश्य भावल्या दिसायच्या, राजा राणी सगळं सैनिक असायचे त्याच्यामध्ये. आणि मग ते नाचू लागायचे, राजा आला, हे झालं, युद्ध झालं, ते सगळं नाचायचे, निवायचं. आणि मग ते आश्चर्य मी पाहिलं होतं एकदा असं. मला आश्चर्य वाटलं, खूप लहान होतो. आणि मी म्हटलं कसं नाचतात बरं हे सगळे पाहुल्या, म्हणजे काय चमत्कार आहे असं वाटायचं. पण मला कोणतरी माझ्या मोठ्या आहे का कोणीतरी व्यक्तीनं मला थोडं मागं दाखवलं, मागं नेऊन मला, की तिथं काही माणसं काय करत होते, त्याबरोबर ते असं इथं बोटाला मेण लावलं असायचं, घट्ट मेण. त्या बाहुलीच्या हाताला पायाला इकडे तिकडे लावलेलं असायचे धागे, त्याच्याबरोबर तिथं ह्याच्यात असायचे. ते असं असं करत असते, नाचायचे. मग मला कळलं की या बाहुल्या नाचतात पण त्यांना नाचवणार कोणतरी आहे म्हणून. म्हणून आपण नाचतोय, ते 3 गुण नाचवत आहेत. आणि 3 गुण कोण आहे, अधिष्ठाता कोण आहे 3 गुणाचं, अधिष्ठात्री दुर्गादेवी, मायादेवी, भौतिक प्रकृती. आणि त्याच्यावर पण नियंत्रण कोण आहेत, भगवान श्रीकृष्ण आहेत. मयाध्यक्षण प्रकृती सुयेते सचराचरम. ही भौतिक प्रकृती ही काय म्हणे, माझ्या निर्देशानुसार कार्य करते. आणि जीवाची इच्छा होती ना, भगवंत नको होते. भगवंत नको असलेलं स्थान भगवत धामात नाहीच आहे. ते त्यासाठी भगवंताने भौतिक जग आपल्यासाठी बनवलं, तिथं आपल्याला राहता यावं म्हणून. आणि तर राहायचं म्हणजे भगवंताला विसरल्याशिवाय कसं जगणार आपण, स्वतःला मोठा माणूस समजून. हं? ज्याला कृष्ण श्रेष्ठ आहेत म्हणला, तो या भौतिक जगात राहणारच नाही. मग राहायची इच्छा असेल कृष्णाला सोडून, मग इथं राहू दिलं आपल्याला भगवंताने. तसं ज्याला सरकार नकोय, कायदे नकोय, त्याला मग जेलमध्ये ठेवतात. तसं भौतिक जग म्हणजे जेल आहे, जेल असं म्हणतात बरोबर. पुढं म्हटलेलं आहे याच्यामध्ये की सांगतात सुरुवातीला की तुला ज्ञान सांगतो म्हणे, दिव्य ज्ञान. इथं भगवंत म्हणतात स्पष्टपणे, या ज्ञानाचं काय महत्व सांगता येईल. खूप महत्वाचा श्लोक आहे, दुसरा श्लोक आहे या अध्यायातला. त्यात भगवंत म्हणतात, या ज्ञानामध्ये स्थिर होऊन मनुष्य माझ्या स्वतःसारख्या दिव्य स्वभावाची प्राप्ती करू शकतो. हम्म. याप्रमाणे स्थिर झाल्यावर मनुष्य सृष्टीच्या वेळी जन्म घेत नाही किंवा प्रलयाच्या वेळी व्यथित होत नाही. ऐका इथं काय म्हटलंय, त्या दिव्य स्वभावाची जेव्हा प्राप्ती होईल ना ज्ञानात स्थिर झाल्यावर, तर तो
परत जन्म, मृत्यू, परत काही त्यात तो सापडतो नाही. त्यातून तो वेगळा बाहेरच पडतो. म्हणजे भगवंताची भक्ती एवढी महत्वाची आहे. हे दिव्य ज्ञान घेतल्यावर आपल्याला काय करणं गरजेचं आहे? जेव्हा भक्तीमध्ये पूर्ण डुबून जातो, तेव्हा आपल्याला आपला दिव्य स्वभाव विकसित होतो, आध्यात्मिक. खरं स्वरूप, जीवेर स्वरूप होय कृष्णेर नित्यदास. आपण कृष्णाचा नित्यदास आहोत, हे स्वरूप प्रकट होतं आपलं. आता म्हणतो नुसतं, तोंडपाठ आहे, पण काय झालं नाही, ते आपण कृष्णाचा नित्यदास आहे, हा भाव आला नाही अजून. आपण काय समजतो? मी बॉस आहे, मी श्रेष्ठ आहे, मीच भगवंत. हं? अहंकारामुळे. पण हळूहळू काय होणार आपल्याला? आपली स्वरूप स्थिती जेव्हा प्राप्त होते, की भगवान श्रीकृष्णाचा अंश आहे, हा साक्षात्कार आपल्याला होणार. म्हणून तर भगवान म्हणतात, इथं पुढं, सर्व योनिषु चौथा श्लोक आहे हा. चौदा 14व्या अध्यायातला. सर्व योनिषु कौंतेय मूर्तय संभवन्ति यः तासां ब्रह्म महद्योनिर अहम बीज प्रदापिता, असं म्हटलेलं आहे. हं. भगवान किती सुंदर सांगताय सगळे इथं वर्णन. हे कौंतेय, भौतिक प्रकृतीमध्ये जन्म घेऊन सर्व योनी प्रकट होत असतात आणि मी बीज प्रदान करणारा पिता आहे. म्हणजे आपल्या सर्वांचे वडील भगवान श्रीकृष्ण आहेत, विठोबा आहेत. सर्वांचा बा विठोबा. गुरुमास किती वेळा सांगतो ना, विठोबा म्हटलेले. आम्ही बा नाही, मसोबा वगैरे कोणी नाही. कोण आहेत? विठोबा आपले बा वडील आहेत, भगवान श्रीकृष्ण. त्यांच्यामुळे आपलं काय झालेलं आहे? या भोवती त्यांच्या कृपेने आपण, ती इच्छा आपलीच आहे, पण भगवंताने आपल्याला संधी दिलेली आहे परत त्यांच्याकडे जाण्यासाठी. आणि मग तीन गुणांच्या तीन गुणामुळे बद्ध होतो. एकदा आला इथं, आपण म्हणतो ना, सगळ्यात शुद्ध पाणी कुठलं बरं? बिसलेरीचं, मिनरल वॉटर नाही. कुठलं? पावसाचं पाणी सर्वात शुद्ध. पण ते पावसाचं पाणी तोपर्यंत शुद्ध राहतं जोपर्यंत ते जमिनीला स्पर्श होत नाही. ज्या क्षणी जमिनीला स्पर्श होत त्या पाण्याचा, पाणी शुद्ध नाही म्हणतात त्याला, दूषित झालं. तसं आत्मशुद्ध आहे. ज्या क्षणी भौतिक प्रकृती संपर्कात येतो तीन गुणांच्या, दोष लागतात त्याला. आत्मशुद्ध आहे, पण वर काय झालं मग? त्याला आवरण आलं, त्याला शरीराचं. सूक्ष्म शरीर, स्थूल शरीर, इच्छा, सगळं काय त्याच्यामध्ये काय दिलं आता? पूर्ण भरलेलं आहे. म्हणून तर म्हटलेलं आहे बघा, की तीन गुण सांगितलेत: सत्वगुण, रजोगुण, तमोगुण. खूप विशेष बरं, काय समजून घेतलं पाहिजे. आपण कुठल्या गुणात आहे ते कळतं आपल्याला, आपण परीक्षा करू शकतो. ते परीक्षा नसते ना, टेस्ट ट्यूब असं, टेस्ट ट्यूब. ते टेस्ट ट्यूब मध्ये काय करतात मग? त्याच्यामध्ये बघतात, असं हलत असतं पाणी, त्याचा रंग दिसतो. कुठला रंग झाला बरं? लाल झाला, म्हणजे हे असेल. त्याच्यामध्ये काय केलं जातं मग? हं, वेगळे त्याला प्रयोग केले जातात. त्याच्यात हा ड्रॉप टाकल्यावर काय होईल? H2SO4 मध्ये हे टाकल्यावर काय होईल? HCl मध्ये हे टाकलं, ते सगळं विघटन केलं जातं त्याचं. मग कळतं हे टाकल्यावर हे तयार होतं, हे टाकल्यावर मग सगळं त्याचं संशोधन करतात. तसं सत्वगुण म्हणजे काय बरं? काय त्याची लक्षणं आहेत? रजगुणाची काय लक्षणं आहेत? तमोगुणाची काय लक्षणं आहेत? ते आपण पडताळून बघायचं आहे. आपल्याला वर यायचं असेल तर. हं. बघा आता म्हटलंय. हे अनघ अर्जुना म्हणतात. अनघ म्हणजे काय? निष्पाप. अघ म्हणजे पाप. अघ. अघासुर तर ना, अघासुर. अघ म्हणजे पाप. आणि अनघ म्हणजे नाही. पाप न करणारा म्हणजे निष्पाप अर्जुना. इथं म्हटलेलं आहे, तो श्लोक आहे 6वा श्लोक बघा. तत्र सत्वम निर्मलत्वात् प्रकाश कमनामयम सुख संगेन बध्नाती ज्ञान संगेन चानघ. म्हणून म्हणतात, सत्वगुण इतरांपेक्षा निर्मळ असल्यामुळे प्रकाशमयी आहे. तीन गुण भौतिक जगातलेच आहेत, पण त्यातल्या त्यात तीन गुणांच्या वर जर यायचं असेल, सत्वगुण हा खूप महत्वाचा आहे. प्रकाशमयी आहे, निर्मळ आहे. सर्व पापातनं हा मुक्त करू सत्वगुण. जे सत्वगुण आहेत, स्थित आहेत. अडचण कुठली बघा? चांगला गुण आहे. एक उदाहरण दिलं जातं, तीन साखळ्या, चेन आहे तीन. आपल्याला सांगितलं, एक साखळी सोन्याची आहे, एक चांदीची आहे, आणि एक सोन्याची, एक तांब्याची आणि लोखंडाची, समजा समजा. आपल्याला म्हटलं की तीन साखळ्या आहेत. तिन्ही साखळ्यापैकी तुम्हाला कुठल्या याच्याने बांधू बरं, साखळीने बांधू? हं. तुम्ही विचार करा, बापरे, साखळी देणार तर ठीक आहे, हो सोन्याची मागू आम्ही चांगली, गळ्यात घालणार असाल किंवा त्याचं काय मोडून काहीतरी अंगठी बनवायचं, मग ठीक आहे. तर आपण काय म्हणणार? ते बांधून घ्यायचं म्हणजे घाबरणार आपण.
पण नंतर कोणतरी म्हणतात 3 साखळी 1 साखळी. तर इथं पण त्याला सांगितलं समजा की आम्ही तुला सोन्याची साखळी मिळेल, आम्ही तुला सोन्याची साखळीने बांधून ठेवू. एकाला म्हण लोखंडाची म्हटलं, एकाला तांबे दिली साखळी बांधलं त्याला. तो म्हणे ते जरी सोन्याची जरी असं त्याला बांधून घ्यायला कोणाला आवडेल, पण तरी निदान त्याला म्हटलं तुला बांधायचं आहे आम्हाला. मग तो काय स्वीकार करेल? हरकत नाही बाबा, सोन्याची काय साखळी असं म्हणजे बांधायचं काय असं सोन्याची तरी आहे ना बाबा, तेवढं तर समाधान आहे. अशी अवस्था आहे सत्वगुणाची. म्हणजे बंधन आहेच आहे, पण काय होतं म्हणे, सुख आणि ज्ञान आहे. मी कितना ज्ञानी आहे, मी विद्वान आहे. हे काय होतं कशामुळं? हे सत्वगुणामुळे अहंकार निर्माण होतो. म्हणून सत्वगुण धोक्याचं आहे फार. त्यामुळे ज्ञान मिळाल्यावर ते जीवनात नाही उतरवलं, नम्रताने येईल तर काय होणार आपल्याला? सत्वगुण पण आपल्याला अडचणीत आणू शकतो. रजोगुणात काय आहे बघा बरं, 7व्या श्लोकात. रजो रागात्मकं विद्धि तृष्णा संग समुद्भवम तन्नि बध्नाति कौंतेय कर्मसंगेन देहिनम. हे कौंतेया, असंख्य वासना आणि महत्वाकांक्षांमुळे रजोगुण उत्पन्न होतो आणि यामुळे देहधारी जीव सकाम कर्मांशी बांधला जातो. स्त्री पुरुषातलं आकर्षण आहे. हम्म. अहो ते हे करायचं मला, हे करायचं खूप इच्छा आहे, हे ते रजोगुण आहे. हम्म. आणि त्यामुळे मग तो बंधनात सापडतो, रजोगुणात सुद्धा. आणि पुढचं म्हटलेलं आहे, हे तमोगुणाचं लक्षण आहे बघा. म्हटलेलं आहे तमस्त्वज्ञानजं विद्धि मोहनम सर्व देहिनाम प्रमादालस्य निद्रा भिस्तन निबध्नाति भारत. काय म्हटलं बघा, हे भारता, अज्ञानापासून उत्पन्न झाले तमोगुण हा सर्व देही जीवांचा मोह असले जाण. कशात म्हणे? अज्ञानापासून. ऐकलं का? तमोगुण. हं? तर म्हटलेलं आहे काय लक्षण आहे तमोगुणाचे? प्रमाद, आळस, निद्रा, हे तमोगुणाचे गुण आहेत. आणि ते बद्ध जीवनाला फार अडचणीत आणतात. होतं ना आपण, तमोगुणातली व्यक्ती जास्त झोपायची इच्छा होते तमोगुणामुळं. आणि परत शिवाय प्रमाद, आळस, सतत आळशी असतो. आणि प्रमाद म्हणजे त्याच्यानं काहीतरी गोंधळ होऊ शकतो तमोगुणामुळं, अज्ञानामुळं. पण त्यांनी काय केलं पाहिजे मग? त्याने ज्ञान घेत घेत मग त्या तमोगुणाला दूर केलं पाहिजे. आळस, झोप वगैरे. आणि मग ज्ञान मिळाल्यावर तो काय होतं मग? त्या गोंधळापासून दूर राहू शकतो. म्हणून म्हटलेलं आहे, सत्वगुण सुखानं बांधतो. सुख सत्वगुण का मी किती सुखी आहे, किती ज्ञान आहे, तरी तो बंधनात सापडला त्यामुळं. रजोगुण सकाम कर्माची इच्छा करतो, हे कर्म करतो, त्याचं फळ मिळायला परत इच्छा करतो, सकाम कर्म. आणि तमोगुण त्याचं खरं ज्ञान आवृत्त करून मूर्खपणाची, तमोगुणी व्यक्ती मूर्ख असतो. काय करेल त्याचा भरोसा नसतो. म्हणून सांभाळून राहायचं आपल्याला. म्हणून इथं पुढच्या श्लोकात म्हटलंय की स्पर्धा सुरू आहे म्हणे. सत्वगुण वर आला, रजगुण तमोगुण ओढतो. अरे हा कसं वर आला? तमोगुण वर आला, हे दोघं ओढतात. रजगुणाला हे ओढाओढ चालू आहे म्हणजे स्पर्धा. आणि आपली अवस्था फार बिकट होते प्रत्येक जीवाची. कधी सत्वगुण आलं, हा, किती चांगलं आहे. रजगुणाला इकडं तिकडं पळापळ. तमोगुण म्हणजे आडवा झाला एकदम, काहीच कळत नाही त्याला. अशी अवस्था होते 3 गुणांमुळे. म्हणजे तिन्ही गुण आपल्याला घातक आहेत. म्हणून भगवान म्हणतात ना, 3 गुणांच्या पुढे जायचं म्हणे, म्हणजे दिव्य, म्हणजे विशुद्ध सत्वामध्ये. हे प्रत्येकाला गेलंच पाहिजे, तर तू इथंच राहणार तुला. म्हणून म्हटलेलं आहे की त्याला हे सगळे वेगळी इच्छा उत्पन्न होतात भौतिक जगातल्या. तर म्हणून त्याला सत्वगुणात मृत्यू झाला, उच्चतर लोकात जातो. रजोगुणात मृत्यू झाला, सकाम कर्म करणाऱ्यामध्ये आसक्त असलेल्या मनुष्यामध्ये जन्म घेतो. तमोगुणात मृत्यू झाला तर पशुविनीत जातो. त्याला खूप झोपायची सवय, तो झोपेत समजा जर मृत्यू झाला, पशु बनणार तो. आणि जर तो रजोगुणात मृत्यू झाला तर परत जन्माला येणार, मनुष्य बनणार, पण सकाम कर्म करणार. सत्वगुणातल्या व्यक्ती वर जाणार. हम्म. पण म्हटलं आहे की आत्म्याचा मृत्यू होते, म्हणजे आत्म्याचं अधःपतन होतंय ना. आत्मा भटकू लागलाय, कुठं भगवंत राहिले बाजूला आणि हा बीड फिरतोय सगळीकडंच. फार घातक आहे त्याच्यासाठी. म्हणून म्हटलेलं आहे की हा सारांशात भगवान सांगतात 17व्या श्लोकामध्ये. काय म्हणतात बघा. सत्वा संजायते ज्ञानम रजसो लोभ एव च प्रमाद मोहो तमसो
भवतो ज्ञानमेव च. सत्वगुणापासून वास्तविक ज्ञान उत्पन्न होते. रजोगुणापासून लोभ उत्पन्न होतो. आणि तमोगुणापासून प्रमाद, मोह आणि अज्ञान उत्पन्न होतो. जो तमोगुणी व्यक्ती आहे त्याला सारखं वाटतं मी शरीर आहे, मी शरीर आहे, त्याच्यातच असतो तो गुरफटलेला. रजोगुणी व्यक्ती काय करतो, मी शरीर आहे, परत स्त्री पुरुष आकर्षण, मी हे करणार ते बनवणार, ह्याच्यात तो असतो. सत्वगुणी व्यक्ती काय करतो, ज्ञान झालंय, वा मला किती ज्ञान आहे, मी किती, हे काय सत्वगुणामुळं अहंकार, तोही फसतो. भौतिक जगात सगळे फसून जातात. पण तोच वर येऊ शकतो जो काय करू शकतो, भगवंताची भक्ती करू लागतो. हं? भगवंताच्या भक्तीचा स्वीकार करतो. नाहीतर बाकी सगळे इथं करतात. 19वा जो श्लोक आहे, हं, तो बाकी सुंदर श्लोक आहे. त्यात भगवान म्हणतायत, जेव्हा मनुष्य योग्य रीतीने पाहतो, काय पाहतो म्हणे, सर्व कर्मांचा प्राकृतिक गुणांकित कोणी करता नाही. आपल्याला नाचवणार कोण आहे, ते उदाहरण दिलं ना कठपुतल्या बाहुल्यांचं, मागं तो नाचवणार असतो ना, तसं 3 गुण आपल्याला नाचवणार आहेत. हा, 3 गुणांमुळे आपला खेळ चाललेला आहे. आणि त्याचबरोबर या गुणांचा जो नियंता आहे भगवंत, 3 गुणांचं जे अधिष्ठाते बहिरंग शक्ती, आणि त्या बहिरंग शक्तीचे अधिष्ठाते भगवंत आहेत. त्यांना जो जाणतो तो भगवंत म्हणतो की माझ्या आध्यात्मिक स्वभाव, म्हणजे आपण पूर्णपणे कृष्ण भावना बघतो तेव्हा, असं म्हटलंय. आता पुढच्या श्लोकामध्ये काय केलेलं आहे, की अर्जुन विचारतो ना, ते कसं ओळखायचं, काय लक्षण काय. मग भगवान सांगतात, श्री भगवान वाच 22, 23, 24, 25 हे सांगितलं. भगवान म्हणतात की हे गुणातीत व्यक्तीच लक्षण आहे. कोणाची गुणातीत, म्हणजे 3 गुणाच्या पलीकडे कोण ओळखायचं बरं, भगवान सांगता येतं. ते श्लोकाचा भाषांतर वाचतो, श्लोक मोठे आहेत. त्यात असं म्हटलेलं आहे, श्री भगवान म्हणाले, पांडुपुत्र, जो प्रकाश, आसक्ती आणि मोह यांची उपस्थिती असताना त्यांचा द्वेष करीत नाही, किंवा ते नाहीसे झाले तरी त्यांची आकांक्षा करीत नाही, तो त्रिगुणांच्या प्रभावामध्ये अविचलित आणि निश्चल राहतो, आणि केवळ त्रिगुणच सक्रिय आहे ते जाणून उदासीन आणि दिव्य राहतो, जो आत्मसित आहे आणि सुखदुःखाला सारखेच मानतो, जो माती, दगड आणि सोन्याकडे समदृष्टीने पाहतो, जो प्रिय आणि अप्रिय यांच्याबद्दल संभाव राखतो, जो धीर आहे आणि स्तुती व निंदा, मान व अपमान याकडे समभावाने पाहतो, जो मित्र आणि शत्रू यांच्याशी सारखीच वर्तणूक करतो, आणि ज्याने सर्व भौतिक कर्मांचा परित्याग केला आहे, त्या मनुष्याला गुणातीत म्हटलेलं आहे. हम्म. ते मुद्दा हाच आहे की तो पूर्णपणे काय करतो, की त्रिगुणाचा अवश्य त्याच्यामध्ये त्याला द्वेष भावना काही राहत नाही कुणाची, कुणाविषयी. हा माझा प्रकार, हे गुणामधलं झालं. 3 गुणाच्या पुढे म्हणतायत, हे भगवान सांगणार, 3 गुणांच्या पलीकडे असलेल्या व्यक्तीची काय अवस्था आहे म्हणे. हा 26वा श्लोक खूप सुंदर आहे. हा आपण कंठस्थ पण करू शकता. माम चैवावे अभिचारेण भक्तियोगेन सेवते सगुणान समतीत्यैतान ब्रह्मभूयाय कल्पते. भगवान म्हणतात, जो मनुष्य सर्व परिस्थितीत एकनिष्ठ होऊन पूर्णतः भक्तीमध्ये संलग्न होतो, तो तात्काळ त्रिगुणांच्या पलीकडे जाऊन काय करतो, ब्रह्मस्तरापर्यंत उन्नत होतो. म्हणजे आपण एकनिष्ठ होऊन भक्ती केली पाहिजे. भक्ती म्हणजे भक्तिमय सेवा. मग तो 3 गुणांच्या पलीकडं, नाहीतर मग 3 गुणांच्या मध्ये खेळ चालणार त्याचा. म्हणजे पुढं म्हटलेलं आहे, हा 27वा आणि शेवटचा श्लोक आहे. यात खूप महत्वाचा उद्देश दडलेला आहे. थोड्याची अजून चर्चा करूया आपण या श्लोकाची. तो श्लोक असा आहे, ब्रह्मणो हि प्रतिष्ठाहम अमृतस्य व्ययस्य च शाश्वतस्य च धर्मस्य सुखसैकांतिकस्य च. भगवान म्हणतात, आणि परमसुखाची स्वाभाविक स्थिती असणाऱ्या अमृत, अव्यय आणि शाश्वत निर्विशेष ब्रह्मज्योतीचा आधार नाही. आता बघा, ब्रह्मज्योती नेमकं काय बरं. ब्रह्मज्योती म्हणजे भगवान श्रीकृष्णापासून निघाला जो प्रकाश आहे, संपूर्ण वैकुंठाला प्रकाशित करतो. त्याचा आपण भौतिक जगात ना अध्यात्मिक जगात प्रवेश करतात, संपूर्ण जे दिसतं त्याला वैकुंठ जगत म्हटलं, वैकुंठ विश्व. हं. त्या वैकुंठामध्ये मग टप्पे आहेत. हं. वैकुंठ अनेक आहेत. त्याच्यानंतर पुन्हा मग मथुरा, द्वारका, मग वर गोलोक वृंदावन आहे, सर्वात श्रेष्ठ गोलोक वृंदावन. त्याचे 2 भाग आहेत पुन्हा, श्वेतद्वीप आणि वृंदावन. एका भागामध्ये गौरीला चालतात, एका भागामध्ये राधाकृष्णांच्या दिव्य ललित माधुर्य, हं, भाव प्रकाशित केला जातो. तर असं सगळं टप्पे आहे तिथं. हं. तर जो प्रकाश आहे त्याला ब्रह्मज्योती म्हटलेलं आहे. ज्यांना
वाटतं की आपल्याला नुसता प्रकाश तर आवडतो. ते नुसतं त्या प्रकाशामध्ये जातात आणि तिथं काही ऍक्टिव्हिटी काय करणार. आत्मा हा निष्क्रिय नसतो. आत्मा नेहमी क्रियाशील असतो. ती जाऊन काय करणार, येत परत खाली येणार. ब्रह्मदेव स्वतः म्हणतात, भगवंताची स्तुती करतात, ते म्हणतात, ये नेरविंदाक्ष विमुक्तमा अनिनस त्वय्यस्त बुद्धी अविशुद्ध भाव आर्य कृष्णेण परम पदम ततः पतंत्यदो नादुती युष्मदंग्रया. ते म्हणतात, आरोग्य कृच्छ्रेण, म्हणजे ते काय झालेलं आहे, तिथपर्यंत पोहोचलेत म्हणजे कुठपर्यंत, ब्रह्मज्योतीपर्यंत, भगवंतापासून निघणाऱ्या प्रकाशावर पोहोचलेत खरं. काय गडबड झाली माहिती का, त्यांना असं वाटतं की आम्ही मुक्त झाले म्हणून, पण ते तिथनं खाली येतात का बरं. हं? अनादृतो युष्मद अंग्रया, म्हणजे भगवान श्रीकृष्णांच्या कमलांप्रती अपराध केल्यामुळं त्याला परत खाली यावं लागतं. काय अपराध केला त्यांनी, भगवंता निर्गुण निराकार नुसता प्रकाश समजलेला आहे. भगवंत ते म्हणतात प्रकाशमुळे म्हणे त्यातनं रूप आलंय म्हणे. असं चुकीचं आहे. असं सांगितलं, उलट कसं आहे, भगवंतापासून प्रकाश येतो. प्रकाशातून व्यक्ती येत नाहीत. व्यक्तीपासून प्रकाश येतो. अगदी कॉमन सेन्सने समजू शकतो आपण. पण भगवंत हे त्या प्रकाशाचे स्रोत आहेत. भगवंत प्रकाशमान आहेत. सूर्य, चंद्र सगळेजण काय करतात, त्या ब्रह्मज्योतीचा प्रकाश घेऊन ते परावर्तित करतात. म्हणून भौतिक जगाशी भगवंत काय म्हणतात, हं, की इथं जसं अंधकार तसं नाही बरं, तिथं तिथं कसं आहे, ज्ञातात भास आहे ते सूर्य, तिथं सूर्य चंद्र अग्नी नाही म्हणजे इथं आहे. काय इथं लागतं बरं, कारण इथलं पूर्ण अंधकार आहे, भौतिक जगात पूर्ण अंधार आहे. इथं अंधार असल्यामुळे भगवंत काय करतात, त्यांच्या ब्रह्मोदीचा ज्योतीचा प्रकाश कोणाला देतात, चंद्र सूर्य वगैरे त्यांना. मग तो प्रकाश घेऊन ते काय करतात, आपल्याला परावर्तित करतात भौतिक जगात, म्हणून प्रकाश दिसतो आपल्याला. लाईट किंवा अग्नी हे पण काय, त्या ब्रह्मज्योतीपासून झालंय सगळं. प्रकाश आहे तो ब्रह्मज्योतीनं आलेला आहे. हे पण हे ज्याला कळतं ना, तो विचार करतो, आणि ज्या प्रकाशामध्ये एवढं सगळं आहे, मग त्या प्रकाशाचा स्रोत भगवंत कसे असतील बरं, असा तो बुद्धिमान विचार करतो शास्त्राच्या आधारे. म्हणून ते भगवान म्हणतात, ब्रह्मणो ही प्रतिष्ठा. त्या निर्विषयी जे तेज आहे, प्रकाश आहे, ते माझ्या आधाराने माझं प्रकाश आहे म्हणतो. तुम्ही असं करू शकता, आता बा सूर्य आणि सूर्यप्रकाश असतो की नाही, आपण असं करतो का, सूर्य सूर्याला बाजूला ठेवून मला फक्त सूर्यप्रकाश पाहिजे, सूर्य नको, चालेल का मग, प्रकाश पण भेटणार नाही. म्हणजे तुम्हाला प्रकाश हवा असेल तर मग कळलं पाहिजे की हा प्रकाश सूर्यापासून येतो म्हणून. हम्म. बरोबर ना. म्हणजे एखाद्याने म्हटलं, घरामध्ये ट्यूबलाईट असेल त्याच्या, किंवा काय जे एलईडी किंवा लाईट असेल, तो म्हटला, म्हणला मला प्रकाश पाहिजे, ते लाईट काढून टाका, सगळे ठेवू नका. मग काय होणार, अंधार होणार की नाही. तो म्हणा अंधार कसं काय झाला, होणारच आहे. अहो तुम्ही उजेडाचा जो स्रोत आहे प्रकाशाचा, तोच काढून नेला तर अंधारच होणार आहे. त्यामुळं त्यांना भगवान श्रीकृष्ण नको आहेत, पण त्यांचा प्रकाश पाहिजे. काय उपयोग आहे त्याला. पण भक्त जाणतो की तो प्रकाश कोणापासून येतोय, भगवान श्रीकृष्णापासून. म्हणून ईशोपनिषदातल्या 15व्या मंत्रामध्ये प्रार्थना केलेली आहे भक्तांनी. काय प्रार्थना आहे ती, हिरण्मयेन पात्रेण सत्याच्यापि हितमुखम त्यात्वं पुषन्न पावृणु सत्य धर्माय दृष्टय. हे भगवंता, तुमचं जे हिऱ्यासारखं चमकणार तेज बाजूला करा म्हणे, कारण मला माहिती आहे हा ते तेज तुमच्यापासून येत आहे, आणि मला या तेजाचा शोध तुम्ही, तुमच्यापर्यंत मला येऊन सत्य धर्माय दृष्टय, मला तुमच्या दिव्य रूपाचं दर्शन घडू द्या म्हणून. कारण हा प्रकाश तुमच्यापासून आलेला आहे, तुम्ही प्रकाशून आला नाही. भगवंतापासून प्रकाश आलेला आहे. ही गडबड आहे. नाही, सगळ्या प्रकाशापासून आला काय, त्याला काय कॉमन सेन्स पण लागू, लॉजिकली पण चुकीचं आहे. हम्म. अगदी आपण जर बघितलं, प्रकाश घरात गेल्या गेल्या अंधारात आहे, गेल्या गेल्या आपण लाईट चालू करतो. हम्म. असं नाही आधी प्रकाश येतो, मग ट्यूबलाईट सगळं येतं बाहेर ना कुठलं तरी, असं होत नाही. हे कळलं पाहिजे. आणि पुढे इथं म्हटलंय की ब्रह्मस्तर हा ही पहिली पायरी आहे आत्मसाक्षात्काराची. तो श्लोक आहे ना गीतेतला, मनुष्याणाम सहस्रेषु कश्चित यतती सिद्धये यत्तामपि सिद्धानां कश्चिन माम वेत्ती तत्वता. भगवान म्हणतात, हजारो माणसातला एखादा सिद्धीसाठी प्रयत्न करतो. म्हणजे काय, आत्मसाक्षात्कार, ज्ञानयोग, कर्मयोग, हठयोग यांचा अवलंब करायला लागतो. पण तशा सर्वांमध्ये भगवान म्हणतात, जो माझी भक्ती करतो तो काय म्हणे खऱ्या अर्थी, तो
मला जाणतो म्हणून. मनुष्याणाम सहस्रेषु कशीच यतती सिद्ध आहे. त्यातले थोडेच करतात प्रयत्न, त्यातल्या पण वेगळ्या योगामध्ये फसून जातात. पण त्यातलाच हं, वेती तत्वता एखादाच मला तत्वाने जाणतो, म्हणजे सगळे जाणत नाही. काय जण म्हणतात, आम्ही कृष्णाला पण कृष्णाची पण करतो भक्ती, म्हणजे सगळ्यांचीच करता तुम्ही. अहो सगळ्यांची करणं चांगलं आहे. तुम्ही फक्त कृष्णाची करता, आम्ही सगळ्यांची करतो. म्हणजे सगळ्यांची करता म्हणजे कोणाचीच करत नाही. हं. तुमचा मुलगा समजा हं, सगळेच पुस्तक घेऊन बसलेला आहे. काय पुस्तक काही एकाचही करणार नाही. तुम्ही जर म्हटला, माझा मुलगा सगळ्या शाळेत अभ्यास करतो. तर सगळ्या शाळेत कसं जाईल होतं? एका शाळेत जावं लागणार ना. हं. म्हणजे अगदी लॉजिक तर्काने जरी बघितलं तरी पण ते सिद्ध होऊ शकत नाही. हं. आणि हे तर आध्यात्मिक ज्ञान आहे. भगवंतापासून आलेला हा प्रकाश आहे. इथं म्हटलेलं आहे, की त्याला जीव हा ब्रह्मस्वरूप आहे. जीव ब्रह्म आहे, पण परब्रह्म नाही. फरक लक्षात घ्या. ब्रह्म आणि ईश्वर नाही. आपण ईश्वर आहे, पण परमेश्वर नाही. आपण नियंत्रक आहे, पण आपण परम नियंत्रक नाही. आपण ब्रह्म आहे, पण परब्रह्म नाही. आपण आत्मा आहे, परमात्मा नाही. हे जोपर्यंत कळत नाही, तोपर्यंत आपल्या भौतिक जगात आपण भोग घेत पडून राहणार. म्हणजे यातनं सुटण्यासाठी ही सगळी व्यवस्था केलेली आहे. आणि याच्यावर या अध्यायावरची जी कथा आहे 14व्या अध्यायाची, ती जाणून घेऊया आपण. हा जो गुणत्रय विभाग योग आहे, हं, याच्यामध्ये संसाराच्या भवबंधनातनं बंधनात सुटण्याचा, भवबंधन विमोचनाचा मार्ग सांगितले अध्यायामध्ये. एक कथा सांगितली जाते. शिवजी पार्वती जर सांगतात, एक द्वीप आहे, द्वीप. हा, सिमल द्वीप. तसं माहिती ना आपल्याला, 9 द्वीप आहेत ते एकूण. जेव्हा जे राजा उत्तानपादचे बंधू त्यांना सांगण्यात आलं, की तुम्ही आता काय करा म्हणे, हे सृष्टीचं सगळं जबाबदारी घ्या तुम्ही. मग त्यांनी काय केलं, त्या उत्तानपादच्या बंधूनं संपूर्ण, म्हणजे रथामध्ये निघाला तो एवढं वेगाने रथ हे करत होता आणि काय साधारण नव्हता रथ तो पण. आणि संपूर्ण ते भूमंडल त्याला सगळं हे लेवल करून घ्यायचं होतं. त्याच्यामध्ये हे करता करता की झाले, 7 खड्डे पडले, 7 महासागर तयार झाले. आणि 7 महासागर तयार झाले आणि मग 7 द्वीपं झाली तयार, 7 द्वीप. त्या प्रत्येक द्वीपाच्या 7 द्वीप जे आहेत ना, त्या 7 द्वीपामध्ये वेगळे नाव आहेत. शालमली द्वीप आहे, परत सिमल असे वेगळे द्वीप आहेत. त्या त्याच्यातले जे काय सिमल द्वीप, त्या त्या सगळ्या द्वीपामध्ये जम्बूद्वीप एका मध्ये आहे. त्या जम्बूद्वीपामध्ये पण 9 वर्ष आहेत, 9 वर्ष. त्या 9 वर्षामध्ये एक आहे भारतवर्ष आहे. आणि आपण राहतो भारतवर्षामध्ये. म्हणून म्हणतात ना, जम्बूद्वीप द्वीपे भारतवर्षे म्हणतात ना, हे भारतवर्षामध्ये जम्बूद्वीप, आपण जम्बूद्वीपामध्ये आहे आणि भारतवर्षामध्ये. हे फार दुर्लभ समजलेलं आहे. जम्बूद्वीपावर आणि त्यातले भारतवर्षामध्ये राहणं, हे फार दुर्मिळ योग म्हटलेलं आहे. आणि हा दुर्मिळ योग आपल्याला जुळून येऊन आणि त्यात आपण भक्ती करू लागलो तर अजूनच मग हं, सोने पे सुहागा, हं, घी में शक्कर म्हणतो ना, किंवा दुग्ध शर्करा योग, दुधात साखर. आपल्याला म्हण दूध पाहिजे का हो दिलं, मग साखर पाहिजे का, अरे वा क्या बात आहे, अरे दुधात साखर टाकली अजून किती चांगलं वाटेल. तसं आपल्याला सगळं प्राप्त झालेलं आहे. मग झालं काय तिथं, त्या सिमद्वीपाचा राजा विक्रम मेहता शिकार करण्यासाठी जंगलामध्ये गेला होता. घोड्यावर स्वार झाला होता आणि काय ससे दिसले, ससे. हा, आणि त्या सशांच्या मागं पाठलाग करत होता शिकार करण्यासाठी. आणि पाठलाग करता करता काय झालं, ते ससे पळता पळता एक अशी दरी होती, दरी. त्या दरी एकदम म्हणजे छोटीच होती ती, त्यातनं पार करून गेले तिकडं. पण राजे शिकारी कुत्रे होते, त्याच्यात ते भेगेतनं जाऊ शकले नाही तिकडं. आणि ते पुढे जेव्हा गेले ते ससे, तिथे एक आश्रम होता, शांत आश्रम, एक शांत खूप सुंदर आश्रम होता. आणि तिथं श्री वत्समुनी राहत होते. श्री वत्समुनी असतील त्यांचं नाव. आणि आपल्या शिष्यांवर राहायचे आणि विशेष करून रोज काय करायचे, हा भगवद्गीतेचा 14वा अध्याय ना, गुणत्रय विभाग योग, याचं पठण ते करायचे रोज तिथं. आणि मग काय झालं, एका त्या मुनीच्या एका शिष्यानं तिला प्रार्थनागृहामध्ये प्रवेश करायच्या आधी त्याने काय केलं, बाहेर आपले पाय धुतले पाण्याने आणि तो सभागृहात गेला. आणि मग तिथं 14 अध्यायाचे पठण चालू होतो, गेला आतमध्ये.
त्या मुनींशेषाने बाहेर पाय धुतल्यामध्ये चिखल होता तिथं. आधी कोरडं होतं. तर पाय तिथं धुतल्यामुळे काय झालं मग चिखल झाला तिथं परत पाणी साठलं असं. पाय चांगलं धुतलं असणार मग त्याने. पाणी साचलं. आणि मग साचलं आणि तिथनं ते ससे येत होते ना पळत. पळत येत ते चिखलामध्ये अडकले ससे तिथं. आणि चिखलामध्ये अडकल्याने काय झालं, चिखलामध्ये ससे अडकल्या त्यांना विशेष एक लाभ झाला. आणि नंतर ते शिकारी कुत्रे पण आले माग. त्यांना पण लाभ झाला. काय लाभ झाला बघा, की तिथं चिखलात अडकले आणि तिथं दिव्य विमान आलं आणि ते विमान विष्णू लोकात घेऊन गेलं त्यांना. आणि कसं झालं म्हणे, त्या भगवद्गीतेचा हा जो 14वा अध्याय त्याचा पठण त्यांनी केल्यामुळे झाला त्यांना लाभ झाला. पण थोडा ते पाठलाग करणारे कुत्रे पण आले. ते पण चिखलात पडले तिथं. त्यांचं गंधर्वाच्या स्वरूपात रूपांतर होऊन दिव्य विमानात ते उच्च लोकांकडे निघून गेले. आणि मग त्या विक्रम वेताळ राजाने म्हटलं, वत्सवंनी विचारलं म्हणे की हे कसं काय बरं मुनीश्वर, हे सस आणि कुत्रे उच्च लोकात कसं काय गेले, कारण काय? वत्समुनींनी सांगितले कथा. ते म्हणाले, हे राजा ऐक, इथं एक केशव नावाचा एक ब्राह्मण होता. त्याची पत्नी विलोभना होती. पण फार ब्राह्मण होतं पण स्वभाव शांत किंवा असा नव्हता. कसा होता? फार दुष्ट स्वभावाचे होते. आणि तो ब्राह्मण एवढा रागीट स्वभावाचा होता, त्या क्रोधाच्या भर त्याने आपल्या पत्नीचा वध केला. आणि म्हणून काय झालं, त्या पापाचा परिणाम म्हणून तो ब्राह्मण कुत्रा म्हणून जन्माला आला आणि तिची पत्नी सशाच्या रूपात जन्माला आली दोघे. आणि ते या आश्रमाजवळ ते आले होते. आणि मग काय केलं, त्यांना 14व्या अध्यायचं पठण चालू होतं आणि त्यांना ते उच्च लोकांची प्राप्ती झाली दोघांनी. हे ससाणे हे बनले तर कुत्र. आणि मग ह्याच्यातल्या श्लोकात आपण बघितलंच, गुणानेता न तित्यत्रिन देही देह समुद्भवान जन्म मृत्यू जरा दुःखैर विमुक्तो मृतमश्नुते. जेव्हा जीव सत्व रज आणि तम या शरीरातून उत्पन्न झालेल्या 3 गुणांच्या पलीकडे जातो तेव्हा तो काय होतं मग, जन्म मृत्यू म्हातारपण दुःख सगळ्यातनं मुक्त होतो आणि अगदी अमृतमय जे मोक्षाच्या अवस्था दिव्य. आपल्याला मोक्ष म्हणजे भगवंतामध्ये विलीन होणं असा अर्थ नाही बरं का. मोक्षाचा खरा अर्थ काय? हं. मोक्ष म्हणजे असं म्हटलेलं आहे, स्वरूपे मुक्तिर्हित्वा अन्यथा रूपम स्वरूपेण अवस्थिती. म्हणजे त्याला मुक्ती म्हणजे त्याला खरं स्वरूप प्राप्त होतं. ती खरी मुक्ती आहे. स्वरूप नष्ट होत नाही त्याचं. काय तर म्हणतात, मुक्ती म्हणजे काय? स्वरूप नष्ट होणं. नाही, नष्ट होणं ती कशी मुक्ती मग? उलट भौतिक जगात संबंधातच सुटतो आणि तर हे होतो. आणि पुढं जो श्लोक आपण बघितला, मामचैव विचारेण भक्तियोगेन सेवते सगुणान समतीत्यैतान ब्रह्मभूयाय कल्पते. म्हणजे तो ह्याच्यामध्ये अविचरणी अखंड भक्तियोगाने माझी जो सेवा करतो, भगवान म्हणतात सत्व रजन तम या 3 गुणांच्या पलीकडे तो जातो आणि त्याला आध्यात्मिक स्थिती प्राप्त करण्यासाठी तो प्राप्त होतो, पात्र बनतो. म्हणजे इतकं महत्वाचं आहे 3 गुणांच्या पलीकडे जाणं खूप आवश्यक आहे. ते केवळ भक्तीने शक्य आहे आणि तर शक्य नाही. म्हणून तर म्हटलेलं आहे की सत्व रज आणि तम हे गुण भौतिक जगात बंधनात ठेवतात आणि जो 3 गुणांच्या पलीकडे जातो तो खऱ्या ते जन्ममृत्यू चक्राच्या पलीकडे जातो. आणि भगवंताची अखंड सेवा केल्यामुळे काय होतं मग, या गुणांवर विजय मिळवतो आणि जी दिव्य आध्यात्मिक स्थिती आहे ती स्थिती तो प्राप्त करतो. हे फार म्हणजे महत्वाचं आहे, दिव्य आध्यात्मिक स्थिती प्राप्त होणं. तर याच्यावर हे जाणून घेतलं आपण की भगवंताची जी भक्ती करणं इतकं महत्वाचं आहे की ती भक्ती केल्यानंच केवळ तो 3 गुणांच्या पलीकडे जाऊ शकतो. अन्य कुठलाही मार्ग सांगितला आणि 3 गुणांच्या पलीकडे जाण्याचा. हरे कृष्ण.